हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? दिशा टेस्टी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कटाची आमटी। कटाची आमटी बनवण्यासाठी आपण चण्याची डाळ जी उकडून घेतो पुरणपोळीच्या वेळेला, त्याचं जे पाणी राहतं ते मी साठवलेलं आहे। त्याच्यानंतर गोडा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, उभा चिरलेला एक मोठा कांदा, 7-8 लसूण पाकळ्या, 2 मोठे चमचे सुकं खोबरं आणि तेल। पॅन मध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। कोरडंच भाजायचं आहे आणि ते व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता आपले खोबरं ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे। मी ते आता काढून घेते। त्याच पॅन मध्ये आता मी 2 चमचे तेल घालते आणि त्यात आता कांदा लसूण परतवून घेते। आपल्याला आपण एकदम व्यवस्थित ब्राऊन करायचं आहे। आता हे आपलं ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे कांदा, आणि अजून एखाद मिनिटभर करूया आणि मग हे थंड झाल्यावर खोबरं आणि कांदा लसूण आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपलं वाटण आता हे रेडी आहे। 2 ते 3 चमचे मी तेल घेते। कटाच्या आमटीला वरती असा व्यवस्थित तर्री लागते। तेल तापल्यावर आपण त्याच्यात हे वाटण घालूया। थोडंसं परतवून घेऊया आपण। आणि त्याला तेल सुटायला सुरुवात झाली की आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत। वाटण जेवढं व्यवस्थित परतवलं जाईल तेवढं त्याचा रस ते व्यवस्थित त्यात निघतो आणि वेगळीच टेस्ट येते। एक 2-3 मिनिटं परतवून घेतले मी आता हे। आता याच्यात आपण मसाले घालूया। मसाले घालताना नेहमी गॅस स्लो ठेवायचा। 1 चमचा गोडा मसाला, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट। आता लाल तिखट मी काश्मीरी मिरचीचं घेतलेलं आहे, जे चवीला कमी तिखट असतं पण रंग त्याचा चांगला येतो। अर्धा चमचा हळद, मसाले आपण व्यवस्थित परतवून घेऊया। आता ह्याच्यात आपण जो आपला कट होता म्हणजे डाळीचं उकडलेलं पाणी ते आपण ह्याच्यात घालूया। ही आमटी आपण पुरणपोळी बरोबर खातो त्यामुळे थोडीशी तिखटच चांगली लागते आणि ही थोडी पातळच असते। आता हे आपल्याला 7-8 मिनिटं थोडी उकळवून घ्यायची आहे। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालूया।
आपली कटाची आमटी आता रेडी आहे, ती मी एका बाउलमध्ये काढून घेते. फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा. थँक्यू.